वाक्य असं आहे, व्हॉट डज नॉट किल मी, ओके, टीच मी अ लेसन, बट इफ यू आर किल्ड गेम इज ओव्हर, असं आहे. त्यामुळे बॅड लक आहे ठीक आहे, तुला फक्त जिवंत राहायचं आहे, लटकून राहायचं आहे, मरायचं नाही आहे, फक्त कसं पण करून जिवंत राहा, जिवंत राहा, जिवंत राहा, गुडलक येणार. हे बघ असा फॉर्म्युला आहे. एक मोठा गुडलक, एक मोठं गुडलक झालं, पण एक मोठं गुडलक आहे ना तुला मोठा माणूस बनवेल याची गॅरंटी नाही आहे. वन गुडलक कॅनॉट मेक युअर एंटायर लाईफ. पण एक मोठं बॅडलक तुला संपवू शकतं. किंवा अनेक छोटे 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 बॅडलक, म्हणजे जानेवारीत हा प्रॉब्लेम आला, मंगळवारीत एकाने पैसे बुडवले, बुधवारी एकाने रॉ मटेरियलच्या नावाखाली थर्ड क्लास रॉ मटेरियल दिलं, त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात लाईनीने असे 1 2 3 4 5 6 7 तुला धक्काच देत गेले, त्याच पायाला लागलं, मग त्याच्यातच बाईकवरनं पडला आणि त्याच्यातच कोणीतरी लात मारली. तर एकाच वेळेस ना अनेक छोटे छोटे, एकतर मोठा अपघात किंवा छोटे 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 अनेक अपघात, त्याच्याने काय होतं माहिती का, तू डेथलाईनला टच करतो. म्हणजे एक चांगला मोठा इव्हेंट आला आणि तू चांगलं काम केलं तर तू जीवनभर यशस्वी नाही होत, पण तुझ्याबरोबर एक मोठी दुर्घटना झाली किंवा अनेक सिरीज ऑफ स्मॉल बॅड लक इव्हेंट झाले तर तू मार्केटमधनं बाहेर जाऊ शकतोस. लक अँड बॅड लक, लक अँड बॅड लक एकाच कॉईनचे 2 भाग आहेत. ओके, टेंड्स टू इवन आउट. 12 वेळा टॉस उडवला ना तर 6 वेळा हेड आणि 6 वेळा टेल येणार आहे. तो एकदाच टॉस उडवला तर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे लक आणि बॅड लक लाईफमध्ये असणार. बॅड लक बॅड लक बॅड लक बॅड लक, छोटे छोटे अनेक बॅड लक जर झाले, वी नीड टू बी स्किल्ड, स्ट्रॉंग, प्रिपेअर्ड. जर बॅड लक असेल तर आपल्याला स्किल्ड पाहिजे, आपण प्रिपेअर्ड पाहिजे. इफ यू स्टे इन द तीच स्लाईड आहे, इफ यू स्टे इन द गेम लॉंग इनफ, गुड लक कम्स बॅक. But if you are knocked out, you miss the chance to be lucky again. Luck favors persistent, but you can persist only if you survive. त्यामुळे वाईट कालावधीमध्ये तुम्हाला एकच एन्श्योर करायचं आहे की जिवंत राहायचं आहे. ओके, बॅड फेज निघून जातो. रिटर्न ऑन ॲसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिटर्न ऑन ॲसेट, ROA, रिटर्न ऑन इक्विटी, ROE, very important. Return on sales, ROS, very important. Return on investment, that is also very important. पण हिस्ट्री सांगते रिटर्न ऑन लक इज द मोस्ट इम्पॉर्टंट. रिटर्न ऑन लक इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे, कारण तुमच्या येत्या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये बॅड लक तुमची 2 वर्ष परीक्षा घ्यायला 100% येणार, 100% येणार. त्या 2 वर्षामध्ये तुम्हाला फक्त हार नाही मानायची आहे, गिवअप नाही करायचं आहे. ओके, दरवाजे बंद नाही करायचे आहेत, जस्ट आहे तसेच जिवंत राहा, जिवंत राहा, जिवंत राहा. आपोआप कुठून तरी काहीतरी येईल. तो गुडलक इव्हेंट आहे ना, तो माझ्या पहिल्याच्या स्टोरीमध्ये गफूरबाई आठवतो तुम्हाला? गफूरबाई सगळ्यांच्या लाईफमध्ये 4 वर्षातनं एकदा येतो. तो येतो, तो देवाने पाठवलेला माणूस असतो, तो त्याच्यासाठीच आलेला असतो. ओके, त्यामुळे ड्युरिंग बॅड टाईम डोंट ट्राय टू डू मेनी एक्सपेरिमेंट्स, जस्ट सर्वाईव्ह, जस्ट सर्वाईव्ह. लास्ट स्लाईड आहे. त्यामुळे 10Xरला माहिती आहे की आपण लकच्या समुद्रात पोहतोय, पण जेव्हा जेव्हा त्यांना लक साथ देते तेव्हा ते लकलाच क्रेडिट देतात, आणि जेव्हा जेव्हा बॅड लक होतं तेव्हा ते स्वतःला दोष देतात आणि स्वतःमध्ये काय चुकलं हे बघतात. डेथलाईन. त्याच्यासाठी आपल्याला जसं सोसायटीचा सिंकिंग फंड असतो, याचा फंड असतो, आपल्याला एक फंड असणं आवश्यक आहे. 1/3 पार्टनर भविष्यासाठी समजून आपल्याला ती, कारण प्रत्येक वेळेस आपली इन्व्हेस्टमेंट खूप असते, हेवी मशिनरीज आहेत, हेवी प्लॉट्स अवेलेबल आहेत, प्लॉटच्या किमती पण खूप वाढलेल्या आहेत. तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, ओके, ते करता 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 कॅश इन हँड हा एक फार महत्त्वाचा आहे. आणि वाईट प्रसंग आल्यानंतर ना तुमच्या अवतीभोवती कोणीच नसणार आहे, उलट तुम्हाला बरेच लोक अवॉइड करणार आणि तुम्ही एकटेच असणार. त्यामुळे वाईट वेळेस तुमचा सोबती, त्यासाठी तुम्हाला तो फंड उभारायचा आहे.
व्हॉट सिग्निफिकंट लक इव्हेंट हॅव यू एक्सपिरियन्स्ड इन द लास्ट डेकेड? गेल्या 10 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा लक इव्हेंट कुठला आहे? डिड यू गेट द हाय रिटर्न ऑन लक? तुम्हाला लक इव्हेंट मिळाला होता, तुमच्या दरवाजापर्यंत आला होता, तुम्ही त्याच्यात हायेस्ट रिटर्न अचीव केलेत का? व्हाय? जर नाही तर व्हाय नॉट? व्हॉट कॅन यू डू टू इन्क्रीज युअर रिटर्न ऑन लक? तुमच्या लक इव्हेंटला अजून पॉवरफुल बनवण्यासाठी आणि हायेस्ट रिटर्न करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? अजून एक बोनस क्वेश्चन त्याने दिला आहे. हु इज युअर बेस्ट लक? हु इज युअर